किंवा माझे आजोबा सुद्धा सरच होते. बरं. गुरुजींच्या घरीच फक्त गायी होत्या. आज गावामध्ये 40 ते 50 गायी आपल्या नादामुळे म्हणजे आपल्या स्वतःच्या सांभाळण्याचं पाहून युवा सुरुवातीला तिकडे घ्या गाय सोडा, सर, इथे घ्या की. गाय हिटवर येते ना, हां. त्याच्या अगोदर एक महिनाभर मी गाय वळू पाहण्यासाठी फिरत असतो की बाबा आपल्या वळूला बरं. आपल्या गाईला कुठला वळू सोडायचा. हा. तर नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सध्या आपण नेहमीच म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काही दडलेलं गोदान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ककमारे सर सोलापूरचे, त्यांच्या दावणीचा एक खोंड आहे. त्या खोंडाबद्दल आपण सरकडनं आणि माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्या दावणीला होऊन गेलेल्या जी काही वळू आहेत, कालवडी असतील किंवा खोंड असतील, त्यांनी सांभाळतानाच म्हणजे जातीवंत सांभाळतात, ब्रिडिंगवर काम देखील करतात. आणि भरपूर अशा अजून माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर नमस्कार. नमस्कार सर, पहिल्यांदा आपल्याला आपल्या गायीनं तुमच्या दावणीला काय काय दिलं त्याबद्दल सांगा. सांगायचं महत्त्वाचं म्हणजे हा खिलार संगोपनाचा छंद माझ्या आजोबांपासून मला आहे. आजोबाचा वारसा वडिलांनी जपला, वडिलांचा वारसा मी सतत पुढे चालू केलेला आहे. पण आपल्या घरी एक उच्च वंशावळीतला पैदास का होत नाही याचा अभ्यास करून मी वळू एक चांगला उच्च वंशावळीमधला वळू भरण्याचा निर्णय घेतला. बर. मग त्याच्यानंतर वडिलांनी आणि मी मडसना काम्याचा निवड केली. बर. त्याच्यानंतर मग सुदैवाने मी माझी गाय फिटवर आल्यानंतर काम्या भरवला. देवाच्या कृपेने गाय गाभण धरली. त्याच्याही पुढे जाऊन सर, आम्हाला आता तुम्ही गाभण धरली हे सगळं सांगितलं, तुम्हाला थोडा त्रास पण झाला, त्याबद्दल सांगा जरा. मला त्रास झाला आणि खूप जणांनी म्हटलं बघ हे काय आपल्यासारख्या गोष्टी नाही तर म्हणजे जास्त खर्च झाला, त्या जास्त आर्थिक खर्च बाजू झाला. जरा. आर्थिक बाजूचा पण खर्च आहे, पण त्यापुढे नादाच्या पुढे नाद हा नादच असतो. बरोबर. खिलार सांभाळण्याचा किंवा खिलार संगोपन करण्याचा नाद म्हणजे नादच असतो. बाकीच्या सगळ्या नादापुढे खिलार संगोपनाचा नाद केल्यानंतरच समजतो की खिलार संगोपन किंवा खिलार जात काय आहे. त्यावेळेस गाय हिटवर आली, भरली. सुदैवानं खोंड झाला. खोंड मी कोल्हापूरचे जगताप अरळीहट्टी यांना विक्रमी किमतीला विकलं. कितीला विकला सर ते? मी 2,21,000 सर, 2,21,000 खोंड विकला. फक्त 10 महिन्याचा खोंड. 10 महिन्याचा? हो हो, घरच्या गाईचा खोंड होता. घरच्या गाईचा. हो हो. आणि नंतर पुन्हा दुसऱ्यांदा पण वडिलांनी म्हटलं आता तू जर या नादामध्ये शिरलास तर आपण उच्च वंशावळीतला म्हटला वळूच भरू याच्या पुढं. पुन्हा पण दुसऱ्यांदा कारवड दिली, तीही मडसना काम्याचीच. ती पण विक्रमी किमतीला म्हणजे 9.5 महिन्याची असताना साताऱ्याचे इनामदार सर बर त्यांनी खरेदी केली. बर. त्याच्यानंतर थोडंसं वळू बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला. हा आहे. त्यानंतर तद्देवाडचा वांगी यांचा तद्देवाडी सूर्या त्यांच्या वळूकडून आपण गाय भरवली. हा तद्देवाड सूर्याची पैदास आहे. सर, आता जी तुम्ही सगळ्या खोंडांबद्दल, कालवडीबद्दल, गायीच्या व्यताबद्दल पूर्ण सांगितलं, तुम्ही जी ही मुलाखत देताय ती कशासाठी देताय, त्याचा मागचा उद्देश काय? बघा, आता खिलार लोक काय करेल ते एक व्यवसाय म्हणून गायीकडे बघू लागलेत. म्हणजे जर्सी गाय सांभाळणे, दुधाचा व्यवसाय करणे, दुधाचे रेट किंवा त्याच्यातल्या जाती बदल करणे किंवा सिमेंट्स भरवणे, ह्या फक्त एक तरुण पिढीने न बघता आपल्या देशी गोवंश कसं वाढवता येईल याकडे खरंच तरुण पिढीने. आणि तुम्ही काय आहात आज? ककमारे सर फक्त एक शिक्षक होते, बरोबर आहे, तर कोणामुळे या नाव लौकिक झालं तर ह्या खिलारीमुळं. बरोबर. फक्त ककमारे सर शाळेपुरतं गावापुरतं मर्यादित होते. ककमारे सर हे खिलार संगोपनातील एक जाणकार व्यक्तिमत्व आहे. हे कशामुळे समजलं तर एका खिलारमुळे समजलं. बरोबर. हे मी एक आवर्जून ह्या मुलाखतीमध्ये सांगू इच्छितो. बरं सर, आता हा नाद खर्ची काय कसा आहे, म्हणजे काय आता तुमच्या भागात तुम्ही काय केलं ते सांगा बरं जरा. म्हणजे नाद केला तुम्ही, पैसे खर्च केले येण्या जाण्याला, म्हणजे गायींना भरपूर बाबा ब्रिडिंगवर भरपूर असं काम केलं आणि सिद्ध करून दाखवलं. काय किमतीला विकू शकतंय किंवा त्याची आर्थिक बाजू देखील मांडली तुम्ही. आर्थिक बाजूचा विचार केला तर तुम्ही थोडंसं अगोदर सुरुवातीला थोडंसं खर्चिक आहे, पण थोडंसं कळ सोसली ना तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. आणि तुम्ही कुठे आहात आणि काय आहात हे एक जगाला तुम्ही दाखवून देचाल. बरोबर. सर, आता तुमचा जेव्हा पहिल्यांदा खोंड विकला त्याचं नाव अर्जुन काय होतं तुमच्या इथं? माझ्याकडे रुद्र होतं, सरांनी त्याला अर्जुन ठेवलं पुढं. बरं. ती खोंड आता सध्या कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? सरांनी पुढं तो कर्नाटकमध्ये आता मडसना काम्याचे भाऊ म्हणजे एकाच टॉपचे दोन्ही पण एकाच ठिकाणी.
म्हणजे माहिती आहे तुम्हाला कॅप्टन. कॅप्टन हा हा दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. सर आता एखाद्या आपल्या दावणीचं घरच्या गाईला झालेलं खोंड तिथं नाव करतंय आणि कुठल्या गाईचं किंवा काय त्याचे जर थोडं वंशावळ जर हुडकत म्हणजे त्याला हुडकत म्हणण्यापेक्षा ते शोधत आलं तर ती तुमचं नाव होते, हो हो हो. तुमच्या गाईचं नाव होते, तुमच्या भागाचं नाव होतं. याच्यापेक्षा मोठं समाधान कशातच नाही. मी माझ्या मुलांना म्हणजे माझ्या स्वतःच्या पोटच्या मुलांना मी जसं सांभाळतोय तसंच माझ्या घरी जन्मलेल्या प्रत्येक गाईला कोंड असू दे किंवा कालवड असू दे प्रत्येक वासरूला मी तसंच सांभाळतोय. तुम्ही आता तुम्हाला लक्षात येईलच ह्या व्हिडिओ शूट मधून. बरं आता सर आता आपल्या दावणीचा कितवा खोंड आहे? माझ्या दावणीचा खोंड म्हणजे दुसरा खोंड आहे बरं. आणि पहिली कालवड म्हणजे जातीवंत जातीवंत झालेली आहे. प्रॉपर बिल्डिंग वर काम हा, करून. हा, हा, हा. बरं बरं थोडासा अभ्यास करून. सर आता तुम्हाला अजून एक जरा विचारतो बरं का, जरा वेगळा प्रश्न आहे. का तर तुम्हाला लाईन कुठली आवडते हो सर? आता ही सिद्धापूर, तिकोंडी आणि अजून काम्याची कर्जाळ लाईन. तसं पाहिलं तर बघा काम्याची लाईन खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. बरं बरं हा म्हणजे अग्रेसिव्ह पण अजून मी आता सुरुवात केली बरं का. काम्याकडून मी भरवलं म्हटल्यानंतर काम्यालाच प्राधान्य देणार किंवा काम्याच भरा असं नाही सांगणार. बरं. त्याच्या पुढे माझा अभ्यास पण चालू आहे म्हणून तर मी वळू बदलला म्हणून तुम्हाला मी अगोदर वळू बदलण्याचं कारण ते पण सांगा वळू सर. बदलण्याचं काय होतंय म्हणजे काय? कुठल्या पैदाशीमध्ये कुठल्या वळूकडून कशी पैदास पडते आणि त्याची पैदाशीचं वासरू काय किमतीला विकलं जात आहे बरं. किंवा सध्या कुठल्या वासराला कशी मागणी आहे याचं पण थोडासा अभ्यास करूनच आपण थोडंसं पाऊल पुढे टाकलेलं बरं. बरं सर, हा, बोला. प्रत्येक वेळेस टॉपचंच वासरू पडते असं होतं का प्रयत्न केले पाहिजे? हा, 100% प्रयत्न आणि 100% प्रयत्न. बाकी सगळ्या गोष्टी बघा तुम्ही आता गाय कधी येते थोडंसं गाय आपण डबल दुसऱ्यांदा दमवू नये गायीनं. त्यासाठी थोडासा अभ्यास करून बाबा फीटवर आल्यानंतर दोनदा काय येते, एकदा सोडल्यानंतर दुसऱ्यांदा काय येते हे थोडासा अभ्यास करून केलं तर त्याच्या पाठीमागचं पूर्णपणे आपण त्याचा समस्या दूर करू शकतो. मला सुरुवातीला म्हणत ना तुम्ही म्हटलात काम्याकडे तुम्ही 3 वेळा सोडवलं मी काय तरी 3 वेळा? पण वडिलांनी मला नाराज होऊ नको आपण जाऊया पण का आली गाय ह्याच्यानंतर मी अभ्यास केला. पण त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा मी बाहेरच्या म्हणजे परगावी जाऊन गाय भरवली. त्याच्यानंतर फक्त एकदाच गाय भरवली आणि पुन्हा हे झालेलं आहे. बरं 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 गाय म्हणजे धरली. हां हां हो त्याच्यानंतर गाय कधीच जमवली नाही आपल्याला. थोडासा अभ्यास करून सगळ्या गोष्टी जर केलात बरं तर अशक्य असं काहीच नाही. बरं बरं सर आता तुमच्या दावणीच्या सगळ्या खोंडांबद्दल कालवडीबद्दल प्रॉपर म्हणजे पहिल्यापासून माहिती दिली. तुम्ही जेव्हा काम करताय किंवा ही खिलारचं ब्रीडिंग करताय बागात काय बदल झाला हो? भागात म्हणजे बघा माझ्यासारखे मी सुरुवातीला म्हणजे माझ्या तालुक्यात एकटाच असेल असं समजतो. म्हणजे मी स्वतःहून हे करतो. मग त्याच्यानंतर बघा आता सध्या जवळपास 20 मुलं तरुण पिढी या भागामध्ये या क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतःला झोकून दिलेले आहे. हे माझं समाधान आहे. आणि दररोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी माझ्या स्वतःचं मार्गदर्शन फोनच्या माध्यमातून किंवा स्वभेटीनं मी देतो. यापेक्षा मला दुसरं समाधान कशातच भेटत नाही. सर तुम्ही सगळं जी काय विचारलं ते सांगताय. आता तुम्ही काय दावणीला बदल केलाय का हो? घरच्या गाईचेच आपण म्हणजे पैदास उच्च वंशावळीतील पैदास करूनच हे सगळे किमतीला विकलेली आहे. कसं घेणं किंवा विकणं घेऊन विकणं हा एक व्यापार झाला. आपल्याला व्यापार करायचा नाही. फक्त आपल्याला आपल्या दावणीला तयार करून आपण काय तयार करू शकतो आणि काय तयार होऊ शकतं दाखवताय तुम्ही. दाखवता येत आहे आणि मी दाखवत आहे सध्या ते पण. बरं आता ह्या वासराबद्दल हा वासरू किंवा ह्याचा बैल ही जी आहे ह्याची थोडीफार वंशावळ आणि शरीर बांधा म्हणा किंवा शिंग त्याचा करंट त्याचा कलर त्याबद्दल सांगा सर. बघा तुम्हाला तुम्ही पाहत असलेला हा खोंड फक्त 13 महिन्याचा आहे. बरं 13 महिन्याचा असल्यामुळं ह्याची तुम्ही त्याचे फाउंडेशन त्याची उंची त्याची लांबी बरं डोळ्याची रचना कानाची ठेवट त्याचं लांबी त्याचं बांधा फक्त 13 महिन्याचा खोंड हे तुम्ही स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समोर बघू शकता की बाबा काय माप पडलेलं आहे बैला खोंडाचं. हा कमी उंचीच्या मध्ये फक्त कसं असतंय कमी उंच म्हणजे मोठं माप म्हणजे जातीवंत नाही. मोठं माप म्हणजे जातीवंत नाही. बैलाचा शरीर रचना त्याची शरीराची रचना फाउंडेशन शिंग कांबळ किंवा डोळ्याची रचना कानकवाळी त्याचा म्हणजे प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या बैलाला असू शकतात आणि मोठ्या बैलाला असू शकतात. असं काही नाही मोठ्या बैलालाच झाल्यानंतर तो बैल मोठ्या मापाचा आहे आणि खिलार मधला आहे असं काय नाही. बैल बदलण्याचं कारण म्हणजे बघा
आपण माझ्याकडे मी व्यवसायाला शिक्षक म्हणून असल्यामुळे फक्त मी गाय एकच ठेवली आहे. त्याच्यामुळे 2-3 गायी असल्या असतात तर मी प्रत्येक वळूकडे घेऊन गेलं असतं. ज्यावेळेस गाई प्रत्येक वर्षी हिटला येते त्यावेळेसच फक्त म्हणजे कुठल्या वळूकडून कशी पैदास पडते याच्या अभ्यासासाठी मी वळू बदललेला आहे. त्यासाठी बदलला. हो हो हो. सर जेव्हा एखादा वळू तुम्ही बदलता किंवा काय हे करता, काय अभ्यास करता हो? अभ्यास बघा मी गेल्या सुरुवातीला तिकडे घ्या सर, गाय सोडा इथे घ्या की. गाय हिटवर येते ना हां. त्याच्या अगोदर 1 महिनाभर मी गाय वळू पाहण्यासाठी फिरत असतो की बाबा आपल्या वळूला बरं. आपल्या गाईला कुठला वळू सोडायचा. हां हां हां. हा. सर आता तुम्ही फिरता किंवा हे जे बघता, त्यांची वासरं वगैरे बघता का तुम्ही समक्ष? हा, वासरं बघून किंवा त्याची पैदास बघूनच आपण निर्णय घेतो पुढे. बरं बरं. तर असं गेलोय आणि वळू चांगला आहे त्या वळू मालकानं सांगितलंय आणि विश्वास ठेवला असं काय नाही त्याच्यामध्ये. स्वतः अभ्यास करून स्वतः त्याची पैदाशी पाहून बरं त्या पैदास ज्याच्या घरात पडली त्याला स्वतःला विचारून बरं सगळ्या गोष्टी स्वानुभवातून घेऊनच आपण पुढे निर्णय घेतो. बरं बरं. सर आता ह्या खोंडाबद्दल गाय विल्यानंतर बघा गाय 10व्या महिन्यापर्यंत म्हणजे वासराच्या 10व्या महिन्यापर्यंत वासरू पाय खाली गुडगी मिठी देऊन दूध तुम्ही पिते. गेल्या वेळेस पण हा, व्हिडिओ मध्ये त्या- सांगितलेलं आहे. तुम्ही त्यावेळेस पण पाहिलं असेल माझ्या फोटोमध्ये किंवा ह्याच्या आता पण पाहू शकता. आपण तोपर्यंत हा दूध पितोय. मग गाय पुन्हा हिट वर आल्यानंतर गाईला दूध कमी झाल्यानंतर याचं दूध बंद कर. कमीत कमी ह्याच्या वयाच्या 10 महिन्यापर्यंत हा दूध पिलेला आहे. 10 महिने. 10 महिने. आणि वरचं दूध वगैरे असं काही प्रकार नाही आपल्याकडे. फक्त त्याच्या आईच्या त्याच्या मातेच्या दुधावरच हा सांभाळलेला खोंडा. खुराक वगैरे सर काय? खुराक म्हणजे बघा दूध ज्यावेळेस बंद केलं हा. त्यावेळेसच आपण हा. मका बरडा आणि शेंगपेंड या दोन्हींचाच खुराक आपण याला दिलेला आहे. बरं सर आता सांगितलं तुम्ही खोंडाबद्दल. बर. गायनं दूध किती दिलं पाहिजे हो? तुमचं काय म्हणणं आहे? गाईनं बघा आता खिलार गाईमध्ये असं म्हणतात की बाबा कमीत आता कमी कसं कमी ती चांगलं जास्त म्हणजे काय तुम्ही सांगा बरं, तुम्ही काय म्हणताय? अर्जुन महाराज मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला. त्यांनी म्हटलं की ज्या गाईला कांबळ जास्त हम्म. त्या गाईला दूध जास्त. बरं म्हणजे बरं. आताच्या वळू मालकाने किंवा युवा पिढीने काय काय हे केलंय की गृहीत धरले की बाबा ज्या गाईला कांबळ कमी ती खरी खिलार. ती खरी गोष्टच नाही. कांबळावर किंवा ह्याच्यावर आपण खिलार किंवा ओरिजिनल खिलार असं सांगू शकत नाही. बरं बरं सर दुधाबद्दल सांगा. तुम्ही आता सांगितलं कांबळेबद्दल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही त्याचं हळूहळू सांगत चाललाय, पण दूध किती दिलं पाहिजे ते सांगा. दूध कमीत कमी बघा आता बघा गाय सांभाळतोय घरची गाय सांभाळतोय एक गाईचा मालक किंवा गोपालक त्याची आशा काय असते, अपेक्षा काय असते, फक्त वासरू पिऊन मला जरी एक अर्धा लिटर जरी दूध दिलं तरी बस झालं. ह्या वळू मालकाची अपेक्षा असते. मग तशी खिलार गाय आता लिटरपासून 3 लिटर 4 लिटर 5 लिटर पर्यंत पण दूध देऊ शकते. बरं बरं. आता स्वतःच्या दावणीला आपल्या किती देते दूध सर? माझ्या गाईला वासरू पिऊन 2 लिटर दूध आहे. 2 लिटर. तुम्ही घरी काढताय? हा खिलार गाय काढताय काढताय. सर आता आले तर आता कसं ज्याला त्याला थोडंसं अतिशुक्ती वाटेल त्याची किंमत म्हणा, ह्याला पाहायला आलेले लोक म्हणा, ह्याच्यात पैदाशीपासून म्हणजे ह्याची ज्यावेळेस मी भरवली होती त्यावेळेस काही लोकांनी तारीख सुद्धा लावून ठेवली होती. बाबा आज 9 महिने झाले गाईचं काय पोझिशन आहे, आज सर 9 महिने 4 दिवस झाले इथपर्यंत मला फोन आलेत. 9 महिन्यात 9 दिवस झाल्यानंतर सुद्धा 4-5 जणांचे फोन आलेत, सर गाईचं काय झालं, विली का गाय. ज्या दिवशी ज्यांचे फोन आलेत ना, ज्या दिवशी गाय विली त्या दिवशी फोन झाला जन्माला आला त्या दिवशी मला ज्यांनी फोन केला त्यांना स्वतःहून आवर्जून एक त्यांना खुशीनं फोन करून त्यांना हा निरोप दिला की बाबा आपल्या गाईनं कोण दिला आहे. हो हो. वळू मालक काय म्हणतात? वळू मला त्यांचं कसं काय असतं संपर्क वगैरे कसं हा काय? कॉन्टॅक्ट 4-8 दिवसाला ते म्हणजे आपण काय करतोय तुम्ही काय करताय वळूबद्दल वासराबद्दल कसं सांभाळताय, कसं संगोपन करताय किंवा काय खुराक द्यायला पाहिजे, काय नाही, म्हणजे त्याचा खाऊ घातल्यानंतर त्याच्या पोटाची रचना, त्याच्या शरीराची रचना, शिंगाची रचना कसं असते हे ते मला प्रत्येक वेळेस गायडन्स करत असतात. गायडन्स. आता काही गाभ आहे सर? गाई गाभ आहे. बरं बरं. सर आता काय गावामध्ये गायींचं प्रमाण कसं झालं? बघा सुरुवातीला ककमारे सरांचे किंवा माझे आजोबा सुद्धा सरच होते. बरं बरं. गुरुजींच्या घरीच फक्त गायी होत्या. आज गावामध्ये 40 ते 50 गायी आपल्या नादामुळे म्हणजे आपल्या स्वतःच्या सांभाळण्याचं पाहून युवा पिढीनं ते सुरुवात केलेली आहे. बरं बरं. आणि ब्रिडिंगवरती कसं काम चालू आहे तुमच्या भागात? म्हणजे बाबा
जातीवंत बैल हा दाखवतात जातीवंत बैल फक्त ह्याला म्हणजे नैसर्गिक रेतनच नैसर्गिक. हा ह्याच्यावर किंवा सिमेंट्स वगैरे भरून असा कुठलाच प्रकार आपल्या भागात चालत नाही. आणि मी स्वतःला आवर्जून मला ज्या दिवशी कुणाची आज गावातली कुणाची काय हिटवर आली त्याचा फोन मला यायलाच पाहिजे आणि मी त्याला माहिती द्यायलाच पाहिजे. असं कुणालाच दिलेलं नाही आणि कोणच मला फोन केला ना असं एकही व्यक्ती तुम्हाला गावामध्ये सापडणार नाही. बरोबर सर. आता काय तुमच्या गावामध्ये गावाबद्दल सांगा, म्हणजे काय कोणत्या लाईनची वासरं आता जन्मलेत किंवा काय कसं काय? बघा आपल्या गावात मळसना काम्याची पैदास आहे, बरोबर तद्देवाड सूर्याची पण पैदास आहे. मी ज्यावेळेस गेलो होतो त्यांनी स्वतःला पहा तुम्ही बघून या आणि मग गाय भरवा. राळेरास अभिषेक शेरखाने यांची पण पैदास आहे. कर्जाळखानीचा राजा हे तांडोरचा राजा त्याची पण पैदास. तांडोराजीच वासर आहे काय आहे सर? तांडोराजीचं कालवड आहे कालवड. हो हो बरोबर चालते सर, धन्यवाद. आणि तुमच्या खरंच म्हणजे भरपूर माहिती दिली. दरवेळेस आपण तुमचा व्हिडिओ काढण्याचा 100% प्रयत्न करत असतो आणि तुमच्या दावणीच्या जी काही कालवड असेल किंवा खोंड असेल त्या पूर्ण माहिती घेऊन प्रॉपर तुम्ही काय करून दाखवले हे दाखवण्याचा आम्ही देखील पुढे प्रयत्न करत असतो. तर धन्यवाद सर. तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. धन्यवाद सर आणि आपल्या दावणीची माहिती दिल्याबद्दल. आणि अजून तुम्ही काय ते सांगणार होता सर? मी या व्हिडिओच्या किंवा एक मुलाखती माध्यमातून एक जरूर गोष्ट आवर्जून सांगण्याचे प्रयत्न करतो की बाबा आपल्याला जे विजिटला किंवा एक विविध माध्यम आहेत, बाबर सर असू द्या किंवा खिलार साम्राज्याची पूर्ण टीम असू द्या, खिलार प्रेमी मंद्रुपकर असू द्या, जीवन जाणकार असू द्या किंवा पंढरपूरकर, या सगळ्यांनी जे एक तळागाळातलं किंवा कानाकोपऱ्यात जाऊन खिलार कुठं कुठं दडलेलं आहे याला फक्त प्रकाश झोतात आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून मी खरंच मनापासून आभार मानतो. त्यांनी एक कानाकोपऱ्यात जाऊन खिलार कुठं दडलेला आहे किंवा खिलार पालखाला काय केलं पाहिजे, आपला एक वासरू प्रकाश झोतात कसं आणलं पाहिजे, त्यांनी खरंच प्रयत्न केले. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. चालते, धन्यवाद सर. आपल्याला तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे ककमारी लक्ष्मण सातप्पा. माझं गाव मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. सोलापूरपासून अगदी 3 किलोमीटरवर गाव आहे माझा मोबाईल नंबर आहे 9604540808. चालते सर. जरा फिरून आणा त्याला. हाय सर. राहू द्या. मोकळे होतं बरं. सांगतो. थांबवा सर, थांबवा. खोंड बघू शकता मित्रांनो कसा आहे. पायाला एकदम मजबूत आणि कातन वगैरे एकदम जबरदस्त आहे. कलरला देखील चांगला आहे. शिंगाला पण 1 नंबर निघाला आहे. आणि नाकाडी बघा, त्याचे डोळ्या बघा, थोडा रेगेल आहे.